नमस्कार मित्रांनो, मैदान चालू आहे विंग या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये गट दोन्हीही पळून झालेत, आदत आणि दुसऱ्याचे. आणि आत्ता सेमी आदतचे 4 पळाले आणि दुसऱ्याचे 4 सेमी पळाले. आणि नक्कीच चला बघूया आदतच्या सेमीमध्ये कोणकोणते बैल फायनलसाठीच म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेत. सुरुवात करतोय विंग मैदानाच्या आदत सेमीच्या निकालाला. सेमी क्रमांक 1चा निकाल घेतोय. 1मध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल जो आहे तो घेतलेला आहे तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी आध्या शिवराज इंगवले कराड या गाडीचा 1 नंबर आला. काय गाडी पळाली वय, सुंदर अशी गाडी पळाली. सरकार आणि तसेच त्याच्यासोबत पळाला बहादुलेकरांचा मास्तरची गाडी पळाली. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि नक्कीच विंग मैदानाच्या फायनलसाठी ही आदतमधली गाडी आहे. आजच्या विंग मैदानामध्ये आदतची दुसरी गाडी आहे सेमीफायनलसाठी. सेमीफायनल पास करणारी गट क्रमांक सेमी क्रमांक 2चा निकाल आहे. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी समृद्धी पाटील पेठ या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. चॉपर पळाला समृद्धी पाटील पेठकरांचा आणि त्याच्यासोबत पळाला कर्नाटक केसरीचं जे मैदान झालं त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी असलेला असा हा लक्ष नावाचा बैल पळाला. सुंदर अशी गाडी चॉपर आणि लक्षची सेमी फायनलसाठी पात्र केलेली आहे बाजीराव ड्रायव्हर यांनी. आणि खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. ही गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे, आदतमधली दुसरी गाडी. आजच्या विंग मैदानामध्ये आदतचा 3रा सेमी सुटला आणि त्या 3ऱ्या सेमीमध्ये सुंदर अशी गाडी पळाली. त्या लढतीचा निकाल आहे राजा, मोठा राजा आणि छोटा राजा जे आपल्या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जे उपाध्यक्ष आहेत असे हे सगळ्यांचे लाडके मदन पैलवान रेटरे यांचा हिंद केसरी मोठा राजा आणि छोटा राजा त्यांची एक नवीन खरेदी झालेली आहे परवा दिवशीच. छोट्या राजाची 4,51,000 रुपये एवढी. आणि नक्कीच काय गाडी पळाली सुंदर आणि डोळ्याचं पारणं फेडणारी गाडी पळाली. अशी गाडी जर खरंच चांगली पळाली गाडी. आणि गाडीवरती ड्रायव्हर सगळ्या महाराष्ट्राची लाडके ड्रायव्हर जे बक्कासूरच्या गाडीवरती असतात, घोटच्या सारजावरती असल्यात, लेफ्टी ड्रायव्हर सगळ्यांचे लाडके बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड. आणि नक्कीच बघूया हे होते 3 निकाल. आणि 4था निकाल घेतोय आजच्या आदतच्या मैदानातील विंग मैदानातील आदतचा 4था सेमी. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी पांडुरंग शेठ या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. पांडुरंग शेठ यांचा माऊली आणि त्याच्यासोबत पळाला इंद्रा. सुंदर अशी गाडी माऊली आणि इंद्राची गुलालासाठी पात्र झालेली आहेत. आणि हे होते निकाल 1 ते 4 आदतमधले. आता सुरुवात करतोय सेमी क्रमांक 1 ते 4चे निकाल दुशाचे. आणि दुशामध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे सेमी क्रमांक 1 मधून तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी शेखर पाटील सुपणे या गाडीचा 1 नंबर आला. तसेच त्यांच्या संजय माने या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. कारगिल आणि वस्ताच पळाला. सुंदर अशी गाडी भैया ड्रायव्हर वाटेगावकर यांनी जी आहे ती फायनलसाठी पात्र केलेली आहे. नक्कीच आता बघूया काय कमाल करते ही कारगिल आणि वस्ताची जोडी. बघूया फायनलसाठी या जोडीला खूप साऱ्या शुभेच्छा, कारण की ही दुशामधली गाडी आहे बरं का. आणि नक्कीच गाडीला चांगलं स्पीड लागलं. आजच्या मैदानामध्ये दुसऱ्याच्या सेमी क्रमांक 2चा निकाल घेतोय. 2मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या निकाल आहे तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी नायशा सागर दातेली डोंबवली या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. आणि नक्कीच कुठल्याही मैदानात सुद्धा यांची घरचीच गाडी पळते आणि तीच गाडी पळाली आज सुद्धा. नक्कीच पवन आणि जॉन्सन. आणि नक्कीच हे नवीन नाव असेल जॉन्सन. हा जॉन्सन ऑस्ट्रेलियाचा प्लेअर आहे बघा, तुम्हाला माहिती आहे. जॉन्सन नावाचा ऑस्ट्रेलियाचा आता रिटायर झाला आहे, परंतु हा जॉन्सन जो आहे तो बैलाचं नाव आहे. नक्कीच पवन आणि जॉन्सन ही जोडी जी आहे ती फायनलसाठी म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेली आहे दुसऱ्याच्या सेमी क्रमांक 2 मधून. आजच्या मैदानामध्ये दुसऱ्याच्या सेमी क्रमांक 3 झाला आणि 3चा निकाल आहे तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी आसिफ भैया काले या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गावचा साज पळताना दिसला. आत्माराम बापू पाटील यांचा राजा पळाला आणि आसिफ भैया काले यांचा हरण्या पळाला. सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा ह्या दोघांनी निकाल घेतलेला आहे. हरण्या आणि राजाची गावची गाडी जी आहे ती फायनलसाठीच राहिलेली आहे. आणि आता सेमी क्रमांक 4चा निकाल घेतोय. 4मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल जो आहे तो आता थोडासा पेंडिंग आहे, निकाल समजलेला नाही. नक्कीच 4
दुशाचा जो सेमी आहे त्याचा मला निकाल सांगा. धन्यवाद.